नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये हिस्ट्री ऑफ सी प्लस प्लस ह्या टॉपिकवरती मी डिस्कस करणार आहे। बघा, अगोदर समजून घ्या सी लँग्वेज का डेव्हलप झाली, त्याचं पर्पज काय होतं आणि कोणी डेव्हलप केली। सी लँग्वेज इज डेव्हलप्ड बाय डेनिस रिची इन 1970 at Bell Laboratories for developing Unix operating system। सी लँग्वेज युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप करण्यासाठी ते डिझाईन केली का मग डेव्हलप केली होती। नंतर मग काय झालं 1979 ला बी जर्नी स्टार्टअपनं काय केलं, बेल लॅबोरेटरीज आहे ना ती जॉईन केली। बेल लॅब कुठे आहे, हा पत्ता आहे त्याचा, तिथे जायचं असेल तर जाऊन बघू शकता। तर त्याचं एक्झॅक्ट नेम काय आहे, बेल टेलिफोन लॅबोरेटरीज। मग त्याने काय केलं, त्याचं पीएचडी स्टडीसाठी त्यानं एका लँग्वेज वरती स्टार्ट केलं वर्क। कोणती, सिम्युला 67 ह्या लँग्वेज वरती त्यानं वर्क स्टार्ट केलं। ही लँग्वेज काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, पण ती ऍज अ प्रॅक्टिकली जास्त किंवा मग फास्ट नाही, ऍज प्रॅक्टिकली फास्ट प्रोग्रामिंग लँग्वेज नाही। मग त्याने काय केलं, सी लँग्वेजचेच किंवा मग सी लँग्वेज वरतीच स्टडी करायचं ठरवलं आणि त्याच लँग्वेज मध्ये काय फीचर्स कोणते, हे उपचे कोणते, इनहेरिटन्स, ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, अशा कन्सेप्ट आहेत ना, त्या कन्सेप्ट त्यानं सी मध्ये ऍड करायचं ठरवल्यानंतर ते कधी झालं 1979 ला। तिथून स्टडी चालू केल्यानंतर डेव्हलप करत त्यानं काय केलं, 1983 ला ऑफिशियली सी प्लस प्लस डेव्हलप केली। 1983 ला ऑफिशियली सी प्लस प्लस डेव्हलप केली। समजतंय, सी प्लस प्लस इज डेव्हलप्ड बाय बी जर्नी स्टार्टअप इन बेल लॅब। आणि कधी डेव्हलप केली, 1983। काय बघा, ही जॉईन टू एक्सटेंड द फीचर्स ऑफ सी लँग्वेज। सी लँग्वेजचे फीचर एक्सटेंड करण्यासाठी सी प्लस प्लस डेव्हलप केलेले। सी लँग्वेजचे फीचर कोणते एक्सटेंड केलेत बघा, सी लँग्वेज ही प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे। मग सी प्लस प्लस काय आहे, प्रोसिजर ओरिएंटेड प्लस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज। टू एनहान्स द फीचर ऑफ सी लँग्वेज, बी जर्नी स्टार्टअप ही डेव्हलप्ड C++ in Bell Laboratories at 1983। समजले? पॉइंट समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।